दरम्यान अमरावतीतल्या दुर्घटनेवरती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। आता व्हेंटिलेटरमधून स्फोट झाला असंच तिथल्या कर्मचाऱ्यांच्या सुद्धा ज्या प्रतिक्रिया होत्या, आमच्या अधिकाऱ्यांच्या मधनं सुद्धा जे ऐकायला मिळते ते तसंच होते। पण माझं म्हणणं असं आहे की त्याच्याबद्दल एक टेक्निकल टीमचं जे काही ओपिनियन येईल ते अधिक महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला नेमका अशा पद्धतीचा स्फोट का झाला, कारण काम तर 2 वर्षापूर्वीच झाले, म्हणजे फार जुनं काम आहे असंही नाही आहे। त्यामुळे काम जर वेळेत झालं असेल तर मग नेमकं काय झालं हे सुद्धा आम्हाला बघावं लागेल। समिती नेमली यासाठी नाही, आता प्रत्यक्ष पाहणी आम्ही करतो, त्याच्यानंतर तिथे ज्या काही उपाययोजना करायला पाहिजे ते आपण करणार आहोत। दरम्यान भंडाऱ्यातील दुर्घटना घडल्यानंतर फायर ऑडिट अनिवार्य केलं होतं, त्यानुसार इथे देखील फायर ऑडिट झालं असेल अशी प्रतिक्रिया आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे। तसंच योग्य ती कारवाई केली जाईल असं आश्वासन देखील त्यांनी दिलंय। राज्यातील सर्वच रुग्णालयांचं ऑडिट करायला पाहिजे, थातूरमातूर कारवाई करू काहीही होणार नाही अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी दिली आहे। काही खाजगी हॉस्पिटलमध्ये विशेषतः मुंबई शहरामध्ये सुद्धा आणि त्याच्यानंतर भंडारासारखी सुद्धा घटना घडल्यानंतर राज्य शासनानं प्रायव्हेट हॉस्पिटल आणि शासकीय हॉस्पिटलमध्ये सुद्धा फायर ऑडिट कंपल्सरी केलेलं आहे। परमिशन देताना ज्या पद्धतीनं बायोमेडिकल वेस्ट असेल किंवा फायर ऑडिट असेल, या सगळ्या गोष्टींची पूर्तता झाल्याशिवाय हॉस्पिटलच आपण सुरू करू शकत नाही। त्यामुळे या सगळ्या गोष्टी राज्यभरामध्ये प्रत्यक्ष आपण सगळ्या कंपल्सरी केलेत। मला असं वाटतं की ते सगळं इथेही झालं असेल, पण इथं झालं असताना सुद्धा अशी घटना का घडली यासाठी मात्र चौकशी समिती ज्या पद्धतीने कारवाई करायला पाहिजे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करू। अतिशय दुःखद घटना आहे। 3 लहान बालकांचा मृत्यू त्या आगीमध्ये झालेला आहे जी हॉस्पिटलमध्ये लागली होती आणि काही 6 बालकं अजून सुद्धा सिरियस आहेत असं आम्हाला कळतं। या हॉस्पिटलचं फायर ऑडिट होणं महत्त्वाचं आहे, पण काय होतं की नुसतं ऑडिट केल्यासारखं दाखवलं जातं पण त्याच्यात कधीच काही पुढं होत नसतं। त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येक हॉस्पिटलचं ऑडिट होणं महत्त्वाचं आहे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे। दरम्यान या रुग्णालयाची काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीच्या आमदार सुलभा खोडके आणि भाजपच्या माजी खासदार नवनीत राणांनी पाहणी केली। पाहणीनंतर त्यांनी काय म्हटलंय पाहूयात। म्हणताना देवेंद्र दादा, हे इन्फ्रास्ट्रक्चर नुसतं बिल्डिंगा उभारण्यात मतलब नाही, खऱ्या अर्थानं काळजी घेतली पाहिजे। खऱ्या अर्थानं जे इश्यूज आहेत त्याला ॲड्रेस करता आलं पाहिजे। तुम्ही लोक सत्तेत आहात तर मग करा ना, केवढा स्कोप असतो काम करायला सत्तेत बसल्यावर, मग का अशा घटना घडतायत? अतिशय दुर्दैवी ही घटना आहे, याचा निषेधच आहे आणि जे कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। की व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे पुरवण्यात आले होते का असा देखील प्रश्न या निमित्ताने निर्माण नाही, याच्यामध्ये तर मी म्हणणार नाही निकृष्ट दर्जाचे नव्हते, एकदम चांगले होते आणि टेस्टिंग केलेले होते आणि टेस्टिंग करून याचे आपण ताब्यात घेतले होतं, म्हणून निकृष्ट दर्जाचा म्हणता येत नाही। पण इलेक्ट्रिकचं हे असल्यामुळे त्याच्यामध्ये काय बिघाड झाला हे आता तरी सांगता येणार, जेव्हा आपण त्या ठिकाणी त्याची चौकशी करू त्याच्यामध्ये सगळं बाहेर येईल। गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील। पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही। आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही। कारण लहान लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे, तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई ज़रूर करेंगे।